चल गाणं शिकूया, गाणं म्हणूया. अरे बापरे, ती रागदारी, तो रियाज, नाही नाही सगळं अवघड आहे, मला नाही जमायचं. गाणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी. गाणं म्हणजे आयुष्य समृद्ध करण्याची संधी. आता गाणं शिकणं अवघड नाही. संसारिका म्युझिक अँड व्हिडिओनं आणले घरच्या घरी गाणं शिकण्याची संधी. चला गाणं शिकूया, गाऊया. कामात बिझी, अजिबात वेळ नाही. कला जोपासता येत नाही, रियाज करता येत नाही. पण आता शक्य आहे. परिपूर्ण अभ्यासाची ही व्हीसीडी जपेल तुमची कला, घडवेल तुमच्यातील कलाकार. आवर्जून घ्यावी आणि पाहावी अशी परिपूर्ण अभ्यासाची व्हीसीडी. चला गाणं शिकूया, गाऊया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्य चंद्र तारादि त्वं नमो सात्विकं शिवम् त्वं नमो सात्विकं शिवम्. हे जग ज्याचा अंगिक अभिनय आहे, या जगातलं संपूर्ण वाङ्मय ज्याचा वाचिक अभिनय आहे, या जगातील सर्व सुंदर देखावे ज्याचा आहार्य अभिनय आहेत, अशा सात्विक अभिनयाच्या प्रतिमूर्तीला म्हणजे शिवाला अर्थात श्री नटराजाला माझा नमस्कार असो. अभिनय कलेच्या विविध अंगांविषयी माहिती देणाऱ्या या चित्रफित कार्यशाळेच्या पहिल्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काय अभिनय करावासा वाटतो? अभिनय हाच व्यवसाय करावासा वाटतो? रंगमंच, दूरदर्शन मालिका, चित्रपट यामध्ये काम करून व्यावसायिक नट किंवा नटी होऊन नावलौकिक मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे. जन्मानं कुणीही पद घेऊन येत नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील होणं ही जशी शैक्षणिक प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे उत्तम नट होण्यासाठी देखील अभिनय कलेच्या वेगवेगळ्या प्रक्रियेमधून नटाला जावं लागतं. आज रंगभूमी समृद्ध आहे, विकसित आहे. चित्रपटाचं तंत्र विकसित झालं आणि पडद्यावर भव्य दिव्य स्वप्न साकारायला लागली. व्हिडिओ तंत्राने ही स्वप्न विस्तारली, अमर्याद झाली. नाटक, मालिका, चित्रपट वेगवेगळ्या प्रक्रियेमधून घडत असतात. नटाचा अभिनय हा देखील या प्रक्रियेमधला महत्वाचा घटक आहे. म्हणूनच अभिनय कलेचं नुसतं ग्लॅमर कळून उपयोगाचं नाही, त्याचं ग्रामर कळणं हे जास्त महत्वाचं आहे. अभिनय कलेला थिअरी आहे, प्रॅक्टिकल्स आहेत, गणिताप्रमाणे सूत्रही आहेत. इथे कलाही आहे आणि शास्त्रही, आणि कलेला शास्त्राच्या चौकटीतून सादर करायचंय. म्हणूनच अभिनय तंत्राचा हा मंत्र
एक परिपूर्ण अभ्यास या चित्रफित कार्यशाळेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा हा प्रयत्न. नाट्यम भिन्न रुचिरजनस्य बहुधा अपि एकम समाराधनम. म्हणजेच वेगवेगळ्या रुची आवडीनिवडी असणाऱ्या अनेक जणांचं एकाच वेळी समाधान करू शकणारी कला म्हणजे नाट्यकला. संगीत, नृत्य, शिल्प, चित्र या सगळ्या अतिशय समृद्ध आणि संपूर्ण अशा विविध कला आहेत. पण नाट्यकला ही या सर्व कलांना सामावून घेत रसिक जनांना आनंद देणारी बहुआयामी अशी कला आहे. अनेक नाट्य शिबिरांच्या जाहिराती आपण वाचत असतो. ही शिबिरं कुठे ना कुठे आयोजित होत असतातच. अभिनय कलेचं आकर्षण वाटणारे अनेक कलाकार या शिबिरातून मार्गदर्शन घेताना दिसतात. यातल्या सर्वांना व्हायचं असतं यशस्वी अभिनेता, यशस्वी अभिनेत्री, व्हायचं असतं झगमगत्या चंदेरी दुनियेतला सितारा. कुणी म्हणतं अभिनय जन्मजात असावा लागतो, तो शिकून येत नाही. तर कुणी म्हणतं मनापासून कष्ट घेऊन प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. मग खरं काय, अभिनय शिकवून येतो का? खरं सांगायचं तर जे शिकवता येतं ते शिकून नक्कीच साध्य करता येतं, नाही का? माणूस जन्मतःच अभिनेता असतो, कारण त्याच्या मूळ प्रवृत्तीतच अभिनयाची बीजं कमी अधिक प्रमाणात असतात. ज्यांच्याजवळ जास्त असतात त्यांना पटकन थोड्या कमी कष्टात या गुणांना आकार देता येतो. आणि ज्यांच्याजवळ कमी प्रमाणात हे गुण असतात त्यांना मात्र कष्टांचं प्रमाण वाढवावं लागतं. तुमच्यात सुप्तपणे अभिनय आहेच, तुम्हाला फक्त तो विकसित करावा लागणार आहे. आणि तो तुम्हीच करणार आहात. आम्ही फक्त तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहोत. नुसती चित्रफित 100 वेळा पाहून नटदायी होता येणार. काया, वाचा, मन आणि मेंदू जागृत ठेवून निरीक्षण शक्तीचा विकास करणे हेच उत्तम नटाचं लक्षण. तेव्हा काळजीपूर्वक पहा अभिनय तंत्राचा मंत्रमय आविष्कार. हा आला नाही तर मला करमणार नाही. खरंच तुमचं पण बरोबर. तो आला नाही पाहिजे इथे. जोशा, जोशी शेठ, आजपासून माझे बाबा सांगतील तसंच वागणार आहे मी. मला फक्त तुमचं सहकार्य हवंय. पुन्हा मी जर या कॅन्टीन मध्ये दिसलो ना तर माझं तंगडच तोडा, पार अगदी लुळा लंगडा झालं तरी चालेल, पण माझ्या आई बाबांना त्रास नाही देणार मी. जशी तुझी इच्छा. बाबा सोडताय ना मला वर्गात? चल. किती चांगलं पोर, किती माझ्या आज्ञेत आहे बघा. अभिनय या शब्दामध्ये अभि हा उपसर्ग आहे. अभि या शब्दाचा अर्थ इकडे, च्या जवळ, पर्यंत. तर नी, नय हा धातू म्हणजे नेणे, घेऊन जाणे. अभिनय या शब्दाचा एकत्रित अर्थ म्हणजे कशाकडे तरी नेणे, जवळ जाणे, अर्थाकडे घेऊन जाणे किंवा भाव जाणवून देणे. आपण स्वतःला एखाद्या व्यक्तिरेखेच्या जवळ नेतो, इतकं जवळ नेतो, अधिकाधिक जवळ नेतो की ती व्यक्तिरेखा आपण स्वतःच होऊन जातो. आपणच ते पात्र होतो. आपल्या हाती सत्ता दिली, सूत्र दिली, आपण केलेल्या कर्जाची. आपण नसतो, आपण ते पात्र असतो. काही काळासाठी आपण कुणीतरी वेगळेच असतो, नंतर पुन्हा आपणच असतो. पण हा मधला काळ जेव्हा आपण नसतो तो आपला अभिनय असतो. आपल्या हालचाली, आपली वागणूक, बोलण्याची शैली, आपले कपडे, आपलं रूपही आपण त्या काळात बदलून टाकतो. फक्त चैतन्य आपलं असतं, वावरणं आपल्यापेक्षा वेगळं असतं तरीही खरं भासतं. त्यालाच जिवंत अभिनय असं म्हणतात. लेखकानं लिहिलेलं एखादं वेगळंच पात्र कागदावरून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनानं तुम्ही प्रत्यक्ष साकार केलेलं असतं. तर त्या हॉस्पिटलमध्ये कुठली कुठली पात्र असतील आणि ते काय काय करतील हे आपल्याला आता करायचं आहे. तर करूया आपण आता. हो ओके. हो काका, डॉक्टर कधी येणार? काय बस 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 रडू नकोस, मी डॉक्टरांना दाखवते. भैया डॉक्टर कुठे आहेत? हो पण तुम्ही फॉर्म भरणार आहे, ऍडव्हर्टाइजमेंट केली, काय झालं? ती तपासा. मी पडलीच, हात कच्चा झाले. मग ऍडमिट करून घ्या. हा फॉर्म भरून घ्या लवकर तिथला. हा मी भरते, मी फॉर्म पण भरते, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज.
शिकला असतं तर डॉक्टर नसतं झालं. इथं कशाला पिऊन म्हणून बसला असता. फॉर्म भरला का तुम्ही? लेखकानं मांडलेली भूमिका तुम्ही जगता तेव्हा तुम्ही जिवंत म्हणा, ताकदीचा म्हणा, अभिनय करता. सराव करत करत तुम्ही उत्कृष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री बनता. आता आपण पाहिलं की अभिनयासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूमिका, म्हणजे पात्र, म्हणजे नटाला ज्याचा अभिनय करायचा आहे त्या पात्राचा. थोडक्यात परकाया प्रवेशच म्हणा ना. कोणी हाय का घरात? कोणी घरात हाय का? मुर्द्या असा बघतोस काय? जा तुझ्या मालकिणीला बोलव. अरे जा की. अरे नोकर माणसानं ऐकायचं असतं. अहो काय चाललंय? कोण आहे? तुम्ही आधी आत जा. आत जा म्हटलं ना मी तुम्हाला. आत जा. नमस्कार बाई साहेब. म्या ताई बाई. ती नाही का तुम्ही जाहिरात दिली होती? बरं बरं ये आतमध्ये ये. बरं काय अनुभव तुमचा? अनुभव? अव 18 बागड घराचं पाणी प्यायले मी. शिवाय घरकामाची गोल्डन जुबली झाली आहे माझी. बरं मग कधी येतेस कामाला तू? हा 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 हा. अहो आधी मला तुमचा इंटरव्ह्यू तर घेऊ दे. तुम्ही माझ्या इंटरव्ह्यूत पास झालात की मग मी ठरवीन की तुम्ही तुमच्या घरात मी घरकाम करायला यायचं की नाही ते. काय म्हणतेस? माझा इंटरव्ह्यू तू घेणार? आमच्या युनियनचा नियमच आहे तसा. आणि शिवाय अटी पण आहेत काही आमच्या. अटी? आणि त्या कोणत्या अटी? तुमच्या घरकामात चालू असताना आम्हाला 2 टाइमाचं जेवण, 3 टाइमाचा नाश्ता आणि 4 टाइम चहा हे लागणार. शिवाय रविवारची सुट्टी, पुन्हा शिकलीव आणि सणासुदीला चोळी बांगडी ही मिळायलाच पाहिजे. एवढ्या अटी तुझ्या? मग घरकामाचा आमचा हा युनियनचा नियमच आहे बनवलेला. अच्छा. आणि हो तुमच्या घरात एक्स्ट्रा काम असलं तर 300 रुपये एक्स्ट्रा. काय म्हणतेस? 300 रुपये एक्स्ट्रा? आणि ते का? अहो तुमच्या घरातलं काम दिवसभर चालू असताना आमच्या घरातली कोण काम करणार? आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला घर कामासाठी बाई ठेवावी लागते. आणि हो तुमच्या घरात मी असेपर्यंत पुरुष माणूस असता कामा नाहीये. काय म्हणतेस? पुरुष माणूस पण नको घरात? ते का म्हणून? हे पदर बघितला का? हो बघितला. अहो ही पुरुषाच्या नजरेन पडलेली भोसका आहे. काय म्हणतेस? आता नोकर माणूस म्हटलं की नोकर माणूस म्हटलं की सॉरी. आत्ताचा नाट्यप्रवेश आपण बघितला. काय कळलं यातून? योग्य पाठांतर नसलं, चोख पाठांतर नसलं तर उच्चार चुकीचे होतात, शब्द चुकीचे येतात, अर्थ बदलत जातात. आणि मुख्य म्हणजे नट म्हणून जो आपल्याला रंगमंचावर किंवा कॅमेऱ्यासमोर वावरताना जो आत्मविश्वास हवा असतो, जो आत्मविश्वास ते कॅरेक्टर प्रेझेंट करताना, ते पात्र करताना आपल्याला उपयोगाचा असतो, तोच मुळात कमी होत जातो. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक नटानं आणि नटीनं. जे मी नाहीये ते कसं असावं या कल्पनाशक्तीतून साकारतो तो अभिनय. आपल्या अभिनयातून ज्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत त्याचा एक आकृतिबंध असतो. लेखक, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ, प्रेक्षक यामधून हा आकृतिबंध तयार होतो. सर्वप्रथम लेखक लिखाणातून आकृती तयार करतो. दिग्दर्शक त्या आकृतीचं प्रकृतीत, जिवंतपणात रूपांतर करतो. नट ही आकृती अभ्यासून मनात ठेवून कृती करतो. दिग्दर्शकाच्या प्रकृतीस जिवंत रूप देतो आणि प्रेक्षक या नाट्यानुभवास स्वीकृती वा अस्वीकृती देतो.
नटाच्या अभिनयामध्ये दिग्दर्शकाचा वाटा अधिक असतो. अर्थात याचा अर्थ दिग्दर्शक म्हणजे मास्तर नव्हे. भूमिकेचा पोत, प्रवाह, कंगोरे, आंदोलन याच्यावर दिग्दर्शकाची कमांड असते. भूमिका करायची असते नटानंच, पण तिचा प्रवास दिग्दर्शक ठरवत असतो. आणि म्हणूनच दिग्दर्शक आणि नट यांच्यामध्ये इगोपेक्षा त्यांचं नातं हे पेशंट आणि डॉक्टर सारखं असणं जास्त गरजेचं असतं. आपल्याला इकडून लय आनंद झालाय बघा. हा खरंच खरंच सांगतो, कुठली बी गोष्ट लावायची म्हणली की आपल्याला लय आनंद होतो. तुमच्या सोसायटी मधले हे केशव आणि माधव आहेत ना, हे केशव आणि माधव यंदा यांना मी महापालिकेतर्फे वृक्षमित्रचा पुरस्कार देणारच. अहो हे माधव आणि केशवांची काय स्तुती करावं तेवढी कमीच आहे बघा. ते म्हणतात ना, केशवा माधवा अरे तुझ्या झाडात रे गोडवा. असू द्या असू द्या असू द्या असं. अरे का टाळ बेकावाच होता हा. नाही आपल्याला ये ना म्हटलं तिकडे झडपीला जायचं. आपल्याला झडपीला तिकडे झडपीला जाऊन तिथं बी रोपट लावायचं आपल्याला. खरंच म्हणते होय होय. आणि ते विरोधी पक्षांची लावालावी पण करायची आपल्याला. हो अहो त्यांनी केली लावालावी, आपण तर सोडवणार ना, म्हणून तिकडे जायचं आपल्याला. असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. अहो इकडे काय ते खड्डा बिड्डा काय ते कशाला बोलवलं आपलं काय ते सगळं काय काय बोलत आणि टाइम जाऊ जाऊन येतो म्हटलं परत येतो. अच्छा आले काय मस्करी करते का आपली. हो इथं बोलत आणि मस्करी करता हे आपलं बरोबर नाही बरं का. हे काय झालं रोपट आहे का, हे तर सुकलेलं झाड आहे पूर्ण. हो अहो साहेब त्याचं असं आहे, 15 दिवसापूर्वी त्या सोसायटीमध्ये तुम्ही हेच रोपटं लावलं होतं. काय बोलता काय राव, पण चांगली इथं हिरवगार होतं. आता तर काय झालं बघा की. हो काय ते माधवराव आहेत ना, माधवराव कुठलं हे होय, त्यांनी लक्ष कुठे दिले, पाणीच नाही घातलं, सुकलं की रोपट. हो का माधवराव बरोबर नाही. आणि आता ह्या सोसायटीत जरी हे रोपटं लावलं ना तरी त्या केशवरावांना कुठे वेळ याच्याकडे लक्ष द्यायला. काय केशवराव काय ओ माधवराव केशवराव यंदा तुमचा महापालिकेतर्फे पुरस्कार देणार होता ना वृक्षमित्रचा, तो कॅन्सल करून टाकतो. नाही बरोबर नाही. मंडळी आपण आता असं करूया, आता हे काय म्हणते ती, हे सुकलेलं रोपट आहे ना त्याचं आपण वृक्षारोपण करण्याऐवजी शुष्कारोपण करूया. हो काय शुष्कारोपण हे काय. हा म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलणं, ओव्हर ऍक्टिंग करणं. एखादी गोष्ट निष्कारण जास्त करायची गरज नसते, ती आपण जास्त करतो, ऍक्टिंग करतोय असं समजून. पण ते जितक्या सहजपणे होईल तितकं ते महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हरलॅपिंग, आपल्या शब्दांचं एकमेकांच्या वाक्यांचं एकमेकांवर जे ओव्हरलॅपिंग होतं ते नेहमी टाळलं पाहिजे. आणि ते कशात नव्हतं तर आपण समोरच्याचं बोलणं पूर्णपणे ऐकतच नाही. ती बोलण्याची क्रिया झाल्याशिवाय त्याची प्रतिक्रिया कशी येणार. पण आपण प्रतिक्रिया ठरवून ठेवलेली असते आधीच आणि मग ती देण्याची घाई करतो आणि त्यामुळे हे सगळं ओव्हरलॅपिंग होत असतं. मग ते कृतीमधलं असो किंवा शब्दांमधलं, शब्दोच्चारातलं असो. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ॲक्टिंगचा, की आपण खूप छान ऐकलं पाहिजे. समोरचा काय बोलतोय, त्याचा परिणाम आपल्यावर काय होतोय, त्या पात्रावर काय होतोय आणि त्यानुसार आपली प्रतिक्रिया केली पाहिजे. त्यामुळे मन स्थिर, शांत ठेवून, कॉन्सन्ट्रेट करून, एकाग्रपणे या प्रतिक्रिया द्यायला शिका, तर ते जास्त फायद्याचं ठरेल. अभिनय करताना 3 प्रमुख सूत्र लक्षात ठेवायला हवीत. काया, वाचा आणि मन. या 3 सूत्रांचा नटाला आयुष्यभर उपयोग होत असतो. काय आहे त्रिसूत्री? पहिलं सूत्र आहे काया. आईशपथ, शाळेचा दाखला, बाबांचा पट्टा, हार्ट अटॅक, राणा हॉस्पिटल, कारखानी सर, मिलो आता बाबांना ऍडमिट व्हावंच लागणार आहे. आयडिया. अरे मुन्ना काय झालं, तुझं पोटात दुखायला लागलं का? आई शाळेत काहीतरी गोंधळ केला असेल म्हणून नाटक करतोय. काहीतरीच काय बोलतेस, बघ किती कळवळतोय ते. चल
चल चल चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. चल. राणा हॉस्पिटल. हो हो राणा हॉस्पिटल. हे बघ तू बघत काय उभी राहिलीस. यांना घेऊन राणा हॉस्पिटलमध्ये पोच. चल 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 आपण जाऊया. हळूहळू. खूप दुखतंय का रे. अगं अभिनय साकारताना प्रत्येक अवयवाच्या जाणीवा ठळकपणे बाहेर यायला हव्या. नटाचा अवघा देह बोलला पाहिजे. शारीरिक हालचालींमधून शब्दाविना रचना व्हायला हव्या. चालणं वागणं हातवारे यामधून भावभावना परिस्थिती सूचित व्हायला हवी. दुसरं सूत्र आहे वाचा. शब्दांचे स्पष्ट उच्चार, त्यातून भावना व्यक्त करायची समज, स्वरलेपन, आरोह अवरोह, आवाजातील विविधता, नुसत्या शब्दाने विविध भाव सूचित व्हायला हवेत. आता हेच पहा ना. गजानना, हे श्रींचं राज्य राखण्यासाठी आम्ही जीवे लढलो, पण आता घरभेद्यांनीच घर पोखरायला काढलाय. राखायचं ते राखता येईना, भोगायचं ते भोगता येईना. आमचं हक्काचं विश्वासाचं काही चुरेनासं झालंय. फक्त या व्याधीशिवाय. तिसरं महत्वाचं सूत्र आहे मन. आपलं मन हे संस्कारक्षम हवं. काया वाचा याचा समन्वय आपल्या मनात असावा. निरीक्षणातून चांगलं काय ते टीप कागदासारखं टिपता यायला हवं. मन दुसऱ्याला जाणून घेणारं हवं. अंतरंगातील भावभावनांवर आपलं नियंत्रण हवं. डॉक्टर, अमोल कधीपर्यंत शुद्धीवर येईल? आता का तोंड लपवतेस चादरीत? आता आलोय ना मी बोर्डात. या अमोल बोल ना. तू आता काय बोलणार म्हणा माझ्याशी? तू आता काय बोलू शकत नाहीस रे मला, कारण मी बोर्डात आलोय. मुन्ना बोर्डात आलाय. पण तुझ्याशिवाय शेवटी बोर्ड रिकामाच राहिला रे अमोल. जर आणि तर या शब्दांचा वापर करून नटानं आपल्या कल्पना शक्तीचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जर मी असतो तर, जर मी तो असतो तर, जर मी तिथे त्या परिस्थितीत असतो तर. जर या शब्दाच्या वापरानं तरचं उत्तर शोधणं हा अभिनयाच्या प्रोसेसमधला प्रक्रियेमधला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि याबरोबरच अतिशय महत्त्वाची गोष्ट ती अशी की आपण जे पात्र करणार आहोत त्या पात्राची चक्क त्याचा अभ्यास करताना मुलाखतच घ्यायची मनातल्या मनात. हे पात्र कोण आहे, किती वयाचं आहे, काय करतं, कुठच्या परिस्थितीत आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याची बोली कशी आहे, त्याच्यावर संस्कार कसे आहेत, तो काय काय करू शकतो, तो चालतो कसा, उठतो कसा, बसतो कसा, पळतो कसा, बोलायची पद्धत कशी आहे, आवाज कसा आहे, कुठच्या परिस्थितीत तो कसा रिॲक्ट होऊ शकतो. अशी त्या पात्राची मुलाखत घेतली तर ते पात्र जास्तीत जास्त आपल्यासमोर उलगडत जातं आणि ते पात्र रंगमंचावर किंवा मालिकेमध्ये किंवा रुपेरी पडद्यावर सादर करणं हे नटाच्या दृष्टीनं जास्त सोपं जाऊ शकतं. काया वाचा मन या त्रिसूत्रीचा अभ्यास करून साकारलेल्या अभिनयातील व्यक्तिरेखेस निश्चितच दाद मिळते. चल गाणं शिकूया, गाणं म्हणूया. अरे बापरे, ती रागदारी, तो रियाज, नाही सगळं अवघड आहे, मला नाही जमायचं. गाणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी. गाणं म्हणजे आयुष्य समृद्ध करण्याची संधी. आता गाणं शिकणं अवघड नाही. संसारिका म्युझिक अँड व्हिडिओनं आणले घरच्या घरी गाणं शिकण्याची संधी. चला
गाणं शिकूया, गाऊया. कामात बिझी, अजिबात वेळ नाही, कला जोपासता येत नाही, रियाज करता येत नाही. पण आता शक्य आहे. परिपूर्ण अभ्यासाची ही विसीडी जपेल तुमची कला, घडवेल तुमच्यातील कलाकार. आवर्जून घ्यावी आणि पहावी अशी परिपूर्ण अभ्यासाची व्हीसीडी. चला गाणं शिकूया, गाऊया. काया, वाचा आणि मन या त्रिसूत्रीच्या अभ्यासाकरता या काही गोष्टी करून पहा. तुमच्या मनात साठून राहिलेली एखाद्या नटाची किंवा नटीची व्यक्तिरेखा नजरेसमोर आणा आणि त्या व्यक्तिरेखेचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सहकार्याला काही वाक्य म्हणायला द्या आणि त्या वाक्यांची त्याच्यासारखीच नक्कल करायचा प्रयत्न करा. या सरावातून तुमच्या निरीक्षण प्रक्रियेची क्षमता वाढवण्यास निश्चितच मदत होईल. तेव्हा अभिनय आपण जेव्हा करतो तेव्हा वेगवेगळे पात्र आपण रंगवतो, पण ती पात्र रंगवण्याकरता आपण त्या पात्रांचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि पात्र कुठे असतात? आपल्या आजूबाजूला. रेल्वे स्टेशन म्हणा, बस स्टॉप म्हणा, हॉस्पिटल म्हणा, सगळ्या ठिकाणी ती पात्र असतात. फक्त आपण त्या पात्रांना बघायचं किंवा बघण्याची शोधक नजर हवी, त्या पात्रांचा अभ्यास करण्याची आपल्याला वृत्ती हवी. 24 तास त्या पात्रांचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. असं एक प्रत्येक ऍक्टर किंवा जो अभिनय करतो तो असला पाहिजे, अभिनेता असला पाहिजे. तर आपण तसंच निरीक्षण करण्याकरता एक बस स्टॉपचा आपण एक दृश्य रंगूया आणि त्या बस स्टॉपवरती कशी कशी कोण कोण पात्र असतील याचा तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे ती पात्र रंगवायची आहेत. ठीक आहे? हमको भी खिलाओ ना फिर. अरे रवि यार मेरे नोट निकाल बहुत अड़क के बिजनेस में चल रहा है. चलो बहुत मन कर रहे हैं. प्लीज प्लीज ओके बाय. तुम्हारा सुनेगा तुम एक कोई यहाँ से जाती नहीं, परसों वहाँ से जाती, वहाँ से जाती, मालूम नहीं. चल गरीबों की सुनो. आणि आत्ताचा हा प्रसंग नाही, एवढं टेन्शन घ्यायचं कारण नाही. चुका होतात, पण कशामुळे होतात तर विचार न केल्यामुळे. आता आपण हा जो सीन पाहिला, जो प्रसंग आपण केला, तो खरं तर प्रसंग असायला हवा होता बस स्टॉपवरचा. पण तो बघताना मला काय सगळ्यांनाच असं वाटलं की हा कदाचित एखादा बगीचा असावा की काय. त्यातल्या ज्या घटना घडत होत्या, त्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आपण वापरत होतो, त्या प्रॉपर्टीज या बस स्टॉपपेक्षा बगीचाला समर्पक जास्त होत्या. आणि अभिनयाचा सगळ्यात महत्त्वाचा जो शाब्दिक अर्थ आहे मगाशी आपण पाहिलं की कशाकडे तरी नेणे, कशाच्या तरी जवळ नेणे. आणि आपण या अशा चुकीच्या संकल्पनांमुळे, चुकीच्या प्रेझेंटेशनमुळे आपण त्या विषयापासून म्हणजे बस स्टॉपपासून बाजूला गेलो आणि पोचलो बगीच्यामध्ये. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. काय मेंदू आणि मन हे नटाचे 2 प्रमुख शिक्षक आहेत. कारण नटाला साकारायची असतात विविध रंगी पात्र आणि ही पात्र आपल्या अवतीभवती वावरत असतात, नाना वैशिष्ट्याने, नाना लकबीने बहरलेली. अवतीभवतीच्या या व्यक्तिरेखांचा अभ्यास निरीक्षणातून करणं हा अभिनयाच्या मार्गावरचा अतिशय महत्त्वाचा टप्पा. निरीक्षणातून गोळा केलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. यालाच मेमरी म्हणतात. आणि ही मेमरी तयार होते पंचेंद्रियाच्या साह्याने. या पंचेंद्रियांच्या साह्याने तयार झालेली मेमरी 2 प्रकारची असते. शॉर्ट टाइम, तात्कालिक. बफर टाइम, दीर्घकालीन. या मेमरीच्या उपयोगासाठी आता आपण एक छोटासा एक्सरसाइज करूया. आपल्याबरोबर इथे 4 कलावंत मंडळी आहेत. मी त्यातल्या एकाच्या कानामध्ये एक वाक्य सांगणार आहे. मग तो वाक्य दुसऱ्या मुलाच्या कानात सांगेल, मग तिसऱ्याच्या आणि चौथ्याच्या. त्या चौथ्या म्हणजे शेवटच्या मुलाच्या तोंडून ते वाक्य किती स्पष्टपणे आणि जसं सांगितलंय तसंच बाहेर येतंय का, ही परीक्षाच घेऊया ना. या काय बघ करायचा का एक छोटासा एक्सरसाइज. एक्सरसाइज असा आहे की मी तुमच्यापैकी हिच्या कानामध्ये एक वाक्य सांगणार आहे. तेच वाक्य ती हिच्या कानात सांगेल, मग ती तुझ्या कानात सांगेल, मग तू त्याच्या कानात सांगायचं. बघूया काय होतंय वाक्याचं आपल्या. हां चला.
काय रे, काय होतं मी सांगितलेलं वाक्य? रावणाने कांचन रूपीचे रोप घेऊन स्वतः सीतेकडे गेले आणि तिला पळून घेऊन गेले. बघितलं? आता यांनी जे वाक्य सांगितलं ते काहीतरी भलतंच होतं, मी सांगितलेलं वाक्य काहीतरी वेगळंच होतं. माझं वाक्य होतं, रावणाने मारीचाला कांचन मृगाचे रूप देऊन जानकीकडे पाठवले आणि स्वतः ऋषी मुनीचे रूप घेऊन सीतेचे हरण केले. यांनी या वाक्याचं नीट न ऐकल्यामुळे किंवा नीट समज नसल्यामुळे भज करून टाकलं. आता आपण आणखी एक एक्सरसाइज करूया, अगदी साधा आपण लहानपणी शाळेत करत होतो तसा, सम आणि विषम संख्यांचा. मी समसंख्या उच्चारली की तुम्ही 2 टाळ्या वाजवायच्या आणि मी विषम संख्या उच्चारली की तुम्ही 2 चुटक्या वाजवायच्या. लक्षात आलंय? सम 2 टाळ्या, विषम 2 चुटक्या. ओके, सुरू. 17. ठीक आहे ठीक आहे. 12, 3, 19, 48, 50, 272, 343, 3, 40, 190, 89, 79, 85. अरे वाजवा काहीतरी. 47, 7, 12, 14, 18, 19, 20, 21, 22. दोन्ही वाजवतायत. असा हा गमतीचा खेळ. म्हणजे सुप्त मनांच्या या क्षमता
फेक यातून अभिनय प्रकट होतो. त्याप्रमाणे वस्त्रालंकाराने सजून नट प्रेक्षकांच्या नजरेत भरतो. तो अशा प्रकारची रंगभूषा वेशभूषा करून येतो की त्यानं कुठल्या व्यक्तिरेखेचं रूप घेतलंय हे आपल्याला लगेच लक्षात येतं. लेखक दिग्दर्शक अभिनयाला दिशा देऊन आपल्या सूचनांद्वारे नटाला मार्गदर्शन करत असतातच. पण एक सकस ताकदीचा अभिनेता म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर आपल्याला स्वतःला जाणीवपूर्वक कष्ट करायला हवेत. नट हा ॲथलीट फिलॉसॉफर असला पाहिजे. शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींवर त्याचा ताबा हवा. परंतु परकाया प्रवेश करताना स्वतःचंही भान त्याला जागृत ठेवता आलं पाहिजे. पंचेंद्रिय जागृत आणि सतर्क ठेवणं हे अंगवळणी पाडून घ्यायला हवं. निरीक्षण शक्ती वाढवायला हवी. स्वतःच परीक्षण करता यायला हवं. वाचन आणि अनुभवानं स्वतःला समृद्ध करायला हवं. अभिनयात सर्वात महत्वाचं म्हणजे ऐकायला शिकणं. समोरच्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं की आपल्या चेहऱ्यावर आपोआप प्रतिक्रिया उमटतात. माझा डायलॉग झाला, माझं काम संपलं, हे नटाला सर्वात जास्त मारक ठरतं. प्रतिक्रिया द्यायला शिकलात, ऐकायचं कसं हे समजलं की पाठांतर सुद्धा मुद्दामून करावं लागत नाही हे आवर्जून लक्षात ठेवा. अभिनयाची ही मुळाक्षरं लक्षात ठेवा. त्यावर मनन करा, चिंतन करा. रंगमंच, रेडिओ, मालिका, चित्रपट ही अभिनयाचा आविष्कार करण्याची माध्यमं. पण अभिनयाचं माध्यम बदललं की त्याचा आविष्कारही बदलतो हेही लक्षात ठेवा. कशी आहे ती माध्यमं आणि आता शिकत असलेल्या अभिनयाचा आविष्कार माध्यमानुसार कसा बदलणार हे पाहूया अभिनय तंत्र आणि मंत्र या चित्रफितीच्या दुसऱ्या भागात. तेव्हा शुभम भवतु. ऑल द बेस्ट. आम्ही वाट पाहतोय आमचं नोटबुक घेऊन. तुमचा ऑटोग्राफ कधी मिळतोय याची. चल गाणं शिकूया, गाणं म्हणूया. अरे बापरे, ती रागदारी, तो रियाज, नाही सगळं अवघड आहे, मला नाही जमायचं. गाणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी. गाणं म्हणजे आयुष्य समृद्ध करण्याची संधी. आता गाणं शिकणं अवघड नाही. संसारिका म्युझिक अँड व्हिडिओनं आणले घरच्या घरी गाणं शिकण्याची संधी. चला गाणं शिकूया, गाऊया. कामात बिझी, अजिबात वेळ नाही. कला जोपासता येत नाही, रियाज करता येत नाही. पण आता शक्य आहे. परिपूर्ण अभ्यासाची ही व्हीसीडी जपेल तुमची कला, घडवेल तुमच्यातील कलाकार. आवर्जून घ्यावी आणि पहावी अशी परिपूर्ण अभ्यासाची व्हीसीडी. चला गाणं शिकूया, गाऊया.